यांच्या नेतृत्वाखाली संघर्ष कृषी समितीच्या वतीने आज बदनापूर या ठिकाणी आंदोलन होत आहे। शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी यासाठी हा संघर्ष समितीचं आज आंदोलन या ठिकाणी होते। युती सरकारने भाजपला ज्यावेळेस निवडणुकीपूर्वी ज्यावेळेस सांगितलं होतं की आमचं सरकार आल्यानंतर कर्जमाफी करू आणि त्या संदर्भात जवळपास सरकार येऊन जवळपास 6 महिने उलटले, अद्याप कर्जमाफी झाली नाही। आपण बघू शकतो याच्या पाठीमागे या ठिकाणी आंदोलन चालू आहे आणि या ठिकाणी शेतकऱ्यांच्या पैसे विविध कर्जमाफीचे फलक हातामध्ये दिसत आहे। यामध्ये भव्य रस्ता रोको आंदोलन यामध्ये बदनापूर बळीराजा तू घेऊन अशी फाशी घेऊ नको असे देखील या ठिकाणी सांगण्यात येत आहे। रस्त्यात बदनापूर महामार्ग जालना आणि संभाजीनगर महामार्गावर हा रस्ता रोको आंदोलन सुरू आहे आणि या रस्ता रोको आंदोलनामध्ये बहुतांशी बरेच शेतकरी या ठिकाणी कर्जमाफीसाठी या ठिकाणी बसले आहे आणि या ठिकाणी बघतो तर पोलीस प्रशासन देखील बंदोबस्त या ठिकाणी केलेला आहे आणि जवळपास काही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांच्या या ठिकाणी पोलीस तैनात करण्यात आलेले या ठिकाणी पाहू शकता तुम्ही। या ठिकाणी वाहनाच्या या ठिकाणी वाहनाच्या रांगा देखील लागलेल्या आहे आणि कर्जमाफी व्हावी यासाठी देखील सर हे आंदोलन आज या ठिकाणी होत आहे, काय सांगा? हे आंदोलन म्हणजे आतापर्यंत आम्ही सरकारला सहकार्याच्या भूमिकेतून आणि मवाळवादी आंदोलन केली। मवाळवादी आंदोलन करून सरकारवर काहीच परिणाम होत नाही। यांचं नेमकं अधिवेशन कशासाठी असतं हेच आम्हाला कळत नाही। यांच्या अधिवेशनामध्ये मारामाऱ्या, फायटिंग, त्याच्यानंतर पुन्हा एकमेकावर प्रत्यारोप आरोप चालू आहे, परंतु शेतकऱ्याच्या बाबतीत कुठल्याही प्रकारे कल्याणकारी योजनेच्या बाबतीत सरकार बोलत नाहीये। त्याच्यानंतर यांची जे काही एक हाती सत्ता असल्यामुळे या सरकारला मस्ती आलेली आणि हे जे काही सरकार आहे हे सरकार आता कोणता कायदा पास केला म्हणतात नाही की त्या कायद्यामध्ये कोणताही संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तीच्या विरोधात कोणत्याही व्यक्तीला आता बोलता येणार नाही, त्याला आंदोलन करता येणार नाही। म्हणजे या ठिकाणी सरकार जी काही भूमिका आहे ही सरकारची जी काही सध्याची वाटचाल आहे ही हुकुमशाहीकडे चाललेली आहे आणि म्हणून या हुकुमशाही आणि या ठिकाणी आम्हाला आतापर्यंत सहकार्य भूमिका केली, याच्यानंतर आता सहकार्य असणार नाही हे बघू।